स्वागत आहे आपलं नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आपला आपण पुण्यापासून खूप दूर जाणार आहोत. तर आपल्याला जायचं आहे जेजुरी गडावरती जायचं आहे. तर फर्स्ट टाईम मी जेजुरी गडावर जात आहे, पण मयूर हा माझ्यासोबत आहे. तो पण एक दोन वेळेस जाऊन आलेला आहे. तर आपल्याला या व्हिडिओमध्ये जेजुरी गडावर जायचं आहे. तर पाहूया रस्ता वगैरे कसा आहे. आम्ही आता निघालेलो आहोत आकुर्डीमधून. तर पुढे पाहूया रस्ता वगैरे कसा आहे, तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर चला पुढे सुरुवात करूया व्हिडिओची. तर गाईज आता आपण या हायवेने जायचं आहे आपल्याला जेजुरीला. तर आता सकाळी सकाळी खूप भूक लागलेली आहे, तर आपण कुठेतरी चांगला नाश्ता वगैरे असेल तिथे नाश्ता वगैरे करूया आणि आपला प्रवास परत एकदा चालू करूया. आता आपण आलेलो आहोत येवलेवाडीपासून. आपण आता बाहेर निघालेले आहोत. पुणे सिटी सोडून आपल्याला आता सरळ हेच रोडने 22 किलोमीटर जायचं आहे. तर चला पी एम वगैरे इथे जात असतात. तर चला पुढे पाहूया रस्ता वगैरे कसा आहे. तर गाईज आता आपण येवलेवाडीमध्ये आहोत. तर आपल्याला आता इथे नाश्ता वगैरे करायचा आहे. तर इथे पाहू शकता नाश्ता वगैरे चांगला आहे. तुम्ही पण आल्यानंतर इथे एकदा भेट द्या. आणि पोहे आणि उपमा इथे खूप चांगला आहे. तर नाश्त्यानंतर आपल्याला चहा तर लागतोच, त्यामुळे एक चहा पण घ्यायचे. पाहू शकता तुम्ही इथं आपल्याला रस्ता असा आहे की डोंगरावर रस्ता सुद्धा आहे. इतका वर जायचं आहे आपल्याला. तर पाहूया रस्ता वगैरे कसा आहे, आपली गाडी वगैरे कशी जाते. तर पुढे पाहूया अपघात क्षेत्र वगैरे आहे. तर इथे आल्यानंतर तुम्हाला गाडी हळूवार प्रमाणे चालायची आहे. तर पाहू शकता इथे डोंगर वगैरे कसे कसे आहेत. तर गाईज आता आपण आहोत बोबदेव घाटामध्ये आहोत. तर आपल्या गाडीची हालत इथं पतली झालेली आहे डायरेक्ट, कारण का चढ उतार असा आहे ना. इथे घाट वगैरे पाहू शकता. हे जे आहे ते आपण घाटाच्या एकदम टेकडीवर गेलेले आहोत. तर चला पुढे जाऊ. तर गाईज आता आपण पुणे सासवडच्या हायवेवरती आहोत. याच हायवेने तुम्हाला सरळ जायचं आहे. सरळ गेल्यानंतर आपल्याला जेजुरी शहर लागते. तर चला पुढे एन्जॉय करत करत आपण पण जाऊया, पाहूया रस्ता वगैरे पुढचा. तरी आपल्याला नवीन गडावरती जायचं आहे. तर चला पाहूया रस्ता वगैरे कसा आहे. पुढे पाहूया आपण. इथं पाहू शकता तुम्ही जुना गडावर जाण्यासाठी रस्ता. तर गाईज आत्ताच आमची जेजुरीमध्ये एंट्री झालेली आहे. तर पाहू शकता मंदिराच्या आम्ही एकदम बाहेर आहोत. हे जे आहे ते मुख्य द्वार आहे मंदिराचं. इथून आपल्याला एंट्री करायची आहे. इथे शॉपिंग वगैरे करण्यासाठी तुम्हाला भरपूरसे दुकानं मिळतील. तर हे पायऱ्या वगैरे चढून आपल्याला वर जायचं आहे. तर पाहूया वरी मंदिर वगैरे कसं कसं आहे. तर चला पुढे जाऊया आपण. तर या मंदिराच्या पायऱ्या पाहू शकता. अगदी कुठे कुठे तर डायरेक्ट 90 डिग्रीवरती दिलेल्या आहेत पायऱ्या. चढताना खूपच सावधतेने चढायचं आहे. तर आता आपण मंदिराच्या अगदी जवळ आलेलो आहोत. पायऱ्या वगैरे थोडेच राहिलेले आहेत. तर चला वर जाऊया आपण. हा जो आहे तो मंदिराचा शेवटचा दरवाजा आहे. यानंतर आपल्याला मंदिर पाहायला मिळेल. तर आत्ताच आपली मंदिरात एंट्री झालेली आहे. इथं गर्दी पाहू शकता. खूपच गर्दी आहे. रांगा वगैरे खूपच जास्त आहेत. त्यामुळं आपल्याला पास घेऊनच एंट्री करायची आहे. त्यामुळे पास वगैरे शोधूया. नेट कॅश देऊन पण आपल्याला रांगेत एक छोटीशी रांग आहे. पण आपल्याला ऑनलाईन जर पेमेंट करायचं असेल तर वेगळं रांग आहे. इथे पाहू शकता. इथे आपल्याला 200 रुपये ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर एका व्यक्तीचं तिकीट मिळते. तर आपण करूया पेमेंट आणि तिकीट घेऊया. तर आत्ताच आम्ही पास घेतलेला आहे. पाहू शकता हा असा आहे 200 रुपयाचा पास. तर आपल्याला फ्री एंट्री इथून करायची. इथे पास दाखवायचा आणि डायरेक्ट आपल्याला एंट्री मिळेल. इथून डायरेक्ट मंदिरातच आपण पाहू शकता. आता आम्ही डायरेक्ट मंदिरात एंट्री करू. डायरेक्ट पाहू शकता हे आम्ही आता मंदिरात आलेलो आहोत. तर दर्शन करताना आतमधला व्हिडिओ घेऊ शकत नाही आपण. मोबाईल वगैरे आमध्ये अलाउड नाही. तर डायरेक्ट आपण आता बाहेर आहे. तर बाहेर आल्यानंतर आपल्याला काय काय करायचं आहे. इथे एक भवानी मातेचं मंदिर आहे. तर आपल्याला इथे दर्शन घ्यायचं आहे. त्यानंतर आपण भवानी मंदिराच्या पाठीमागे अजून एक महादेवाचं मंदिर आहे. तर या मंदिरात एकदम गुफा टाईप असल्यासारखं आहे. आपण इथे जाऊन पाहूयामध्ये कसं जायचं आहे. गेल्यानंतर बाहेर येताना तर एकदम आपल्याला छोट्याशा गुफेमधूनच बाहेर यायचं. हे पाहू शकता असं यायचं आहे आपल्याला बाहेर.
तर गाईज बघू शकता अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे एकदम मस्त छानपणे. तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा. तर आता आपण इथून खाली जाऊया. आपल्याला थोड्याशा काहीतरी वस्तू घ्यायच्या आहे, तेवढ्या वस्तू वगैरे घेऊया. आणि व्लॉगला लाईक शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. असेच व्लॉग बघण्यासाठी तुम्ही संजय डुमणे व्लॉग्सला सबस्क्राईब करा. आणि चला, थँक्स फॉर वॉचिंग.